तडकतोड आहे मित्र. काय नाव आहे मित्रा तुझं? सौरभ. सौरभ, काय करतोस आयुष्यात तू? मी UIX डिझायनर आहे. अच्छा, आणि आनंदी आहेस तू आयुष्यात? हो. अच्छा, वाटत नाही तू हे जे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे युट्यूब इंस्टाग्राम सगळे जाणार आहे, तुला चालेल? हो. अच्छा, हां. काय स्टोरी आहे तुझ्याकडे मित्रा? तर आम्ही सगळे मित्र 3-4 वर्ष धबधब्यावर जातोय. एक नंबर. ही मजा जी मला मिस होत होती ना, तू धबधबा म्हणालास ना, आम्ही भिजलोय. असे क्षण जे शहारे आले अंगावर. बेस्ट. बोल, तू बोलत राहा. बोल. हां, धबधब्यावर तुम्ही धबधब्यावर जायचा, आम्ही खाली जातो धबधब्यात. तुम्ही वर कसे जाता? म्हणजे धबधब्यावर असंच एन्जॉय करायला जातो. काय करा? एन्जॉय करायला. एन्जॉय करायला. हां, एन्जॉय करायला ती पण जायची लोणावळ्याला. हां. तर क्रिकेट खेळून आम्ही एन्जॉय तिथं धबधब्यावर गेलो. कोणता धबधबा आहे हा? क्रिकेट खेळलो आम्ही. क्रिकेट खेळलो. हां. खेळलो. अरे नाही अरे का भाषेचा पॉइंट काय आहे? कम्युनिकेशन. हा, आम्हाला कळलं तू काय बोललास. हे फालतूमध्ये हसता दिलो. हां हां. तर क्रिकेट खेळून आम्ही धबधब्यावर गेलो. हां. कुठे क्रिकेट गेला आणि कोणता धबधबा हा? वाली साईडला. माईक जवळ ठेवा. वाली साईडला आहे. हां. आणि क्रिकेट जास्त लोकांना माहिती नाही. हां, फेमस नाहीये तेवढा. हां, फेमस नाही. अच्छा, हिडन जेम. हिडन जे. हां, ठीक आहे. हां, मग गेले तुम्ही धबधबा. क्रिकेट वगैरे खेळलो. मी बॅट बॉल ठेवायला घरात गेलो. हां. म्हणजे घरात म्हणजे थोडा साईडला तिकडं. हां. आणि बाकी जण पुढे गेले. हां पुढे गेले, ते एन्जॉय करत होते. हां. आणि मी गेलो तेव्हा बघितलं की दोघे जण आम्ही 8 जण होतो, त्याच्यातले दोघे जण बाकीच्यांना नागडे करत होते. तुम्ही असे एन्जॉय करता? हिडन जेम एकमेकाशी शोधता की काय रे? याचा धोंडा बघ. म्हणून जास्त लोक येत नाही, कारण लोक येतात तुम्ही नागडे असतात तिकडे. कसे येणार लोक तिकडे? हा, मग 8 जणांपैकी 2 जण सगळ्यांना नागडे करत होते. हा. आणि मग तू गेलास, तू बॅट ठेवलीस. मी तिथं गेलो. हा, तू बॅट तू घेतलीस ना, ते बॅट शोधत असतील. मी वर काय काय मग तुमच्याकडे किती बॉल झाले? क्रेझी बॉल. ठीक आहे. हा, मग तू पाहिलंस हा दृश्य, तू पाहिलंस. मग मी लांबच उभा होतो की मला माहित आहे की मी गेलो तर मला पण करत. हा हा. म्हणून मी वरून त्याची व्हिडिओ फोटो वगैरे काढत होतो. वा 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 वा. आदर्श मित्र बघा. म्हणते मी लांबच राहिलो, मिळालं मी व्हिडिओ बनवतो. हा, मग व्हिडिओ फोटो बनवला, वगैरे काढले. फोटो काढलेस. हा. आणि नंतर मग ब्लॅकमेल केलंस? नाही ते तिथंच राहिले. फोटो? नाही मित्र. अच्छा, मित्र. हा तिथंच एन्जॉय करत होते. हा. नंतर मग पण बाकीची ते मंडळी नागडे आली. करतात, मग एन्जॉय कसे करत होती? अशी म्हणजे कशी एन्जॉयमेंट त्यांची ती होती? मस्ती चालू होती. अच्छा, मस्तीमध्ये नागडा करतो. हा. मग ठीक आहे, असेच तर नागडे करतात सगळे. हा. तर नंतर मग बाकीची मंडळी आली. मंडळी पण आली. अरे म्हणजे Gang लोकं bang. आली. म्हणजे लोक आली. हा, बाकीची लोक लोकं आली. आली. हा आणि ते आता तिथं नागडे होते. हा. हा. तर मग त्यांना तर त्यांची घाई झाली की इथं कपडे घालू कुठं. तिकडेच घालू नाही शकत का? अरे पण ते कपडे इथं बाजूला होते ना, वरती अच्छा, पाण्यात नव्हते ना, काढून फेकलेले ना वरती. अच्छा, धबधब्यावरती. अरे नाही, म्हणजे खाली पाणी होतं. हा. आणि बाजूला इथं जागा होती, तिथं ठेवले होते. अच्छा, म्हणजे लांब फेकले त्यांनी. हा, लांब म्हणजे फेकले. असं नागडे आता चड्डी घालून दाखव. हा, मग फेकले होते. आणि त्यांनी बघितलं की लोक येतात, हा. तर ते पाण्यातच राहिले. अच्छा, ते लोक आत गेले की आता काही दिसू नये. हा, दिसून कडक. हा, मग ते तिथं 1 तास बसलेले की ते कधी जातात. आणि तू आरामखोर, तू तर कपडे घातलेलेस ना, हा, मग तू का नाही गेलास मदतीला? मला म्हणजे करायचं होतं. तू धबधबा बघत राहिलास त्यांचा. हा, मग ते तिथे 1 तास बसले, कधी जाता याची वाट बघत होते. हा. नंतर ते गेले आणि मग मी त्यांना मग पॅन्टी वगैरे सर्व दिली. पॅन्टी म्हणजे अंडरवेअर. एक तर तुझे मित्र पॅन्टी का घालायचे? हा, पॅन्ट. तुम्हाला मेकअप साठी मुली हव्या असं ना, याचे मित्र पॅन्टी घालतात. सुंदर फीचर असतील त्यांचे. म्हणजे मी कपडे त्यांना दिले. हा, हे सांगा काय नाही, ह्याचे मित्र ना पॅन्टी घालतात, ते तो आम्हाला सांगत होता फक्त.
हा मग तू दिलीस त्यांना पॅन्टी. हा हा नंतर मग आम्ही वरती आलो. हा नंतर मी त्यांना फोटो दाखवले हा आणि ते मला शिवाय देत लागले मग. हा ते फोटो आहेत तुझ्याकडे अजूनही? हो पण मी तुलाच दाखवेन. पण मी का बघेन? कारण तू प्रूफ मागशील ना. तुला काय वाटतं मला नागडी पोरा पाहायला आवडतात? अरे तू प्रूफ मागशील ना का माझ्याकडून. प्रूफ मागेन मी? मी तुला वाटेल मी खोटं नाही बोलतोय. मला तू बोल खोटं, पण तुझं खरं जाणण्यासाठी मी नागडी पोरं बघू. तू या त्याशी बोलू आपण एकदा. चला लास्ट एक माणूस आहे बघ. आता तू या शो मध्ये आम्ही लास्ट माणूस आहे ज्याशी तू बोलणार, आम्ही बोलणार आहोत. तर तुला काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचं. खोटं बोल आम्हाला चालेल आता, ठीक आहे? कारण खरं ऐकून आम्हाला एवढं मजा नाही येते आता, ठीक आहे? बघू भाई आपली स्टोरी सांगतो. हा ठीक आहे. काय नाव आहे भाऊ तुझं? गौरीश. हा गौरीश, हे कॉन्व्हर्सेशन युट्यूब, इंस्टाग्राम सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे? हो हो हो. ठीक आहे. काय स्टोरी तुझ्याकडे? तर स्टोरी अशी आहे की कॉलेजमध्ये असताना एकदा ब्रेकअप झालेलं. तर ब्रेकअप पण असं होतं की ती बिल्डिंगचीच मुलगी होती आणि मी तिच्यावरती खूप प्रेम करायचो, पण तिने खूप घाण चीट केलं. घाण चीट? आता आम्ही जे प्रकारचे चीटिंग आम्हाला पाहायचंय, ती कोणत्या थराला गेलेली? खूप खूप खालच्या दराला गेली. लोणावळ्याच्या पण खाली, अलिबागच्या पण खाली. ठीक आहे. हा कसं काय झालं आणि तुला कळलं की तू एकदम प्रेमात तिच्या वेडा होतास? हो. ठीक आहे. मॅडलिन लव्ह होता. किती वर्ष डेट करत होता तुम्ही? 2 वर्ष. 2 वर्ष. आणि मग तुला कसं कळलं की ती चीट करते? ते लॉकडाऊनची गोष्ट होती. तर लॉकडाऊनच्या आधीच आमचं सुरू झालं होतं. म्हणजे फ्रेंड्स होतो, हा. पण फ्रेंड आता लॉकडाऊन मध्ये काय काम काय रेकाम टेकडे, तर मग काम सुरू केलं. टाइम घालत आम्ही बेस्ट फ्रेंड झालो. मग डेट करायला लागलो. हा. पण मग असं झालं की एका टाइमला तिचा फोन चेक केला. मी का केलं? चेक नाही केला, म्हणजे माझ्या हातातच फोन होता, आम्ही भेटत होतो आणि मला चुकून एक फोटो दिसला एका मुलासोबत. हा. मी म्हणलं हा कोण? तर ती म्हणली की फ्रेंड आहे असं तसं. आणि काय आक्षेपार्ह पोझिशन मध्ये होता? नाही नॉर्मल फोटो होता. ठीक आहे. हा, ठीक आहे. नॉर्मल फोटो होता. पण मग हळूहळू त्याच्यात काय चेंजेस झाले बोलण्या वागण्यामध्ये. हा. तर ते मला कळून आलं. मग मी तिला विचारलं की काय झालं, तू अशी का चेंज झाली आहेस? मग काय तिचं तेच की अरे नाही, तो एक मुलगा होता एक्स माझा, तो परत आलाय असं तसं. मी म्हणलं अरे परत आलाय तर काय झालं, सोड ना तिला, मी आहे ना सोबत. हा. तर असं होतं की तिने त्याच्यासाठी मला चीट केलं आणि आता मला सोडून तिचं लग्न कोणा दुसऱ्याशीच झालं. अच्छा. तर त्या टाइमला मी खूप उदास झालतो की असं ब्रेकअप वगैरे झालं. अरे का झालं? हो हो. हा. तर आम्ही 4-5 मित्रांचा आमचा ग्रुप आहे. तर आम्ही माझ्याच घरी बसलेलो प्यायला. प्यायला. त्या टाइमला आम्ही एवढे नूब होतो प्यायला की आम्ही बिअर सुद्धा डायल्यूट करून प्यायचो. हा. मग तर तिने चीट केलंच पाहिजे. तर जर बियर मध्ये कोणी पाणी टाकतंय तर मग बनताय भाई ते एवढे नूब होतं. तर आम्ही म्हणलं नवीन बसू प्यायला की आज तो गम भुलाएंगे 2 बजे तक पिएगा मैं, अशा टाईपमध्ये. तर आमचा एक मित्र आहे, त्याला माहित नव्हतं की पियायचं कसं असतं काय नाही. आणि तो मला माहित होतं हे जे बियर मध्ये पाणी टाकणार आहे तो काय करायचा? तर त्याने शेंगदाणे टाकायचा. तर त्यांनी लगेच बॉटल उचलून प्यायला सुरू केली. नीट. हा. बियर नाही वॉटर. काय नूब होता यार. हे पण नाही गेलं. तर त्यांनी प्यायला सुरू केली. काय पित होता तुम्ही? वॉटका होतं. वॉडका होता. ठीक आहे. हा. तो नीट प्यायला लागला. हा. तर काय झालं, हे मला सांत्वना द्यायला आलेत, पण तो जो मित्र तो आधी कुठं काम करायचा तो तर काय झाला? तो हाय तर झाला, पण त्याची कुठलं तर मुलगीशी भेटणं झालं काय माहित, तिची गर्लफ्रेंड होती का काय. तो अचानक तिचं नाव घेऊन सुरू करायला लागला की मला तुझ्याशी प्रेम आहे, तू मला का सोडून गेलीस, हे ते. आणि तो अशा नशामध्ये एवढं प्रवचन सुरू केलं त्यांना, त्याला मला सांत्वना द्यायला आलं, त्याला सांभाळायला लागला मी. आणि तिचं ज्याचं नाव तो घेत होता ती नाही ती वेगळी होती. ती वेगळी होती. अरे विचारतोय या शो मध्ये काही होऊ शकतं. जशा मुली आपल्याला भेटल्या आहेत म्हणजे यांच्या थ्रू. मग आता तू विसरलायस तिला? हो. आता कोणी आहे तुझ्या आयुष्यात? नाही सध्या नाही. कधी झालं? आणि लास्ट म्हणजे लॉकडाऊन तर होऊन टाइम झाला. ते 2023 ची गोष्ट आहे. त्यानंतर कधी काही सीन नाही झाला तुझा? नाही, सीन तर होता पण चाललं नाही पुढे म्हणजे. हा कळलं मला. आता तुला अशी भीती वाटते की? नाही. आता तू किती वर्षाचा आहेस? 25. अच्छा, तू लहान आहेस. मग काय करतोस तू आयुष्यात? जॉब करतोय. अच्छा. आणि आता तू असं किती फ्रिक्वेंटली दारू पितोस? नाही, आता नाही पित.
अच्छा ते एकच त्याचं वकणं बघूनच मी विचार केला आता धावून नाही प्यायची बाबा. तू तुझ्या समोर ओकला पण येऊन. हो मीच तर साफ केली त्याची. ए धबधबा हे बघ याला मैत्री म्हणतात. नाही ह्याने उलटीचा पण व्हिडिओ बनवला असा. याच्यासाठी टाळा एकदा. काय वाटतं तुला विचार, तू ती लास्टला मुलगी बसली, याला पैसे दिले पाहिजे आपण ज्या आता ज्याशी बोललो. ठीक आहे ठीक आहे, हे घे. हा हे त्याला दे पैसे, मागच्याला पाठव. हां ठीक आहे. हां Hello. काय छोट्या, काय नाव आहे तुझं? विनायक. विनायक, हे जे कॉन्टेंट आहे हे सगळं सोशल मीडिया, युट्यूब, इंस्टाग्राम सगळीकडे जाणार. तुला चालेल जो कन्सेंट आहे? चालेल. ठीक आहे. हां काय की काय तू आहे काय शाळेत आहेस? आता 10 झाले माझे. अच्छा ठीक आहे. हां काय करतोस बाकी जेव्हा फ्री वेळ असतो तुझ्याकडे? मी मोबाईल बघतो बस. तुमचे व्हिडिओज बघतो युट्यूबचे. आणि बाकी काही आयुष्यात तुझे हॉबीज वगैरे आहेत? नाही. नाही नाही लहान आहे रे तू. सुरू केलंयस हे सगळं? नाही नाही. माझ्या मनात नव्हता आला हा प्रश्न, त्याला आला म्हणून मी विचारला तुला. हा ठीक आहे. काय स्टोरी तुझ्याकडे? म्हणजे माझी फ्रेंडची स्टोरी आहे, त्यांनी मला सांगितली. तो तसं काय नाही बोला की दुसऱ्यांना सांगू नकोस, मग मी शेअर करतो तुमच्या. हा हेच तर करायचं असतं. बरोबर आहे. त्याची चुकी आहे ना का तुला सांगितलं. बरोबर. हा सांग. फ्रेंड आहे माझा, Friend नाव आहे. नाही घेणार त्याचं. नाव नको सांग ना, नाव पण सांग. म्हणजे की आता त्याचं पण आता तो टीनेज मध्ये आलाय. टीन एज मध्ये? टीनेजर्स मध्ये आलाय. हा. काय बोलतोस? म्हणजे तो आता बियर नीट पितो? लूप नाही राहिला तो. टीन एज मध्ये तुझा मित्र गेला आणि तू कधी जाशील तिकडे? कुठे येतं हे? घाटकोपरच्या पुढे टीन एज स्टेशन. ठीक आहे. हा तो टीन एज मध्ये आलाय. हा मग नंतर त्याच्यामध्ये पण अशी चूल आली की मला पण करायचं आहे ते सगळं. काय करायचं? मला आयटम पाठवायची आहे. आयटम पाठवायची. एक तर तुम्ही आजकालची पोरं आयटम बोलता पोरींना. मी पोलीसची रिस्पेक्ट करतो. ओ वाव. हो. आणि तो आयटम बोलतो. व्हेरी नाईस. हा हा छान. मग तो बोला की मला पण करायचे, मला पोरगी शोधून दे. कारण तू मुलींना रिस्पेक्ट करतोस. हा तर मी बोललो मी हे सगळं धंदे नाही करत. हा मग बरं. मग दोन्ही ऑपोजिट पोज दिसत आहेत आपल्याला. ही स्टोरी कुठेही जाऊ शकते आता. हा मग- तू म्हणाला मी हे काम नाही करू शकत. मग तो फ्रेंडनी एक पोरगी शोधली. स्वतःच? हा मग तिच्यासोबत त्यांनी केलं, मेकआउट केला. काय केलं? त्याने मेकआउट केलं. मेकआउट पोरीसोबत. म्हणजे काय असतं? मला नाही माहित. ए, नाही आम्हाला पण टीनेजर व्हायचं. आज मी लहान आहे ना. तूच बोलतो. कसं मेकआउट म्हणजे काय असतं? लुडो खेळत होतो. छान. हा मग हा झालं त्याचं मेकआउट झालं. मग काय मला बोलला? तो मेकआउट म्हणजे काय? काय गोटी कापली असेल. हा ठीक आहे. हा मग केलं झालं आता. त्याने फर्स्ट टाइम केला, त्याला तेवढे मजा नाही आली. हो ठीक आहे. तुझं काही, तुला मुली वगैरे आवडतात असं? हा आवडतात मला. मग कोणाला तू कधी प्रपोज वगैरे केलास किंवा बोललास तुझ्या काय फिलिंग्स आहेत तिच्यासाठी? मी तर कोणाला नाही बोललो, पण मला लय जण बोलला. काय बोलतात की तू इकडे येत नको जाऊस असं? मला मुली लाईक करतात. तुला मुली लाईक करतात? अरे काय काय बाजूला बसली आहे, बाजूला. आणि तो बोलला मला मुली लाईक करा. मुलींना आम्ही हेच करणार. तू कोणाला आली आहेस? तू कोणाला आली आहेस? सांग मला. याच्यावर आली आहेस ना तू? तू हात वर केलेलास तू याशी बोलणार तेव्हा? म्हणजे नाही घरी तुमच्या माहिती आहे? भाई कॅमेरा मिस कोले याची वाट लावून टाकूया. आमच्या बारक्या विनायकावर असते काय? तो बिचारा बायकांची रिस्पेक्ट करतो म्हणून काय बोलला नाही तो. हां आम्हाला तर बरोबरच वाटते. मुली म्हणजे मला वाटतं सगळ्याच मुलींनी तुला मेसेज केला पाहिजे. काय बोलतात पण त्या तुला मेसेज करून? ते मला म्हणते हे चिकणे आहे का क्या? हरामखोरांनो, एक लहान मुलगा दिसला नाही, सगळे मिळून त्याची वाट लावत. नाही नाही सॉरी. हा सॉरी. कुठं हो तुम्ही? हा मुली तुला मेसेज करतात. हा तर मग ते डायरेक्ट मला असं हाय बी नाही करत, डायरेक्ट प्रपोज मारतात मला. बरंच असते बोलते द्या त्याला 500. हे तुला
ठीक आहे मला तुझा मेसेज चेक करायचं प्लीज. फोन मला बघायचं मुली अशा म्हणजे मला ते मुलींना ब्लॉक करून delete तू ब्लॉक मारलं. असं का करतोस? मुलींच्या मनाशी का खेळतोयस तू? मागचा म्हणतो स्टॅमिना नाहीये. नाही तू त्यांना ब्लॉक वॉक करतोस. त्या काय म्हणतात तुला मेसेज करून? बोलतोय की विनायक तू लई चांगला पोरगा आहेस, मला तू आवडतोस. हा मला एकदा तुझा फोन दाखव ना प्लीज. मला बघायचंय फक्त. कुठलीच पोरगी नाही. नाही मी शोधतो ना. इन्स्टा ओपन करूनच दिलं त्याने. आणि ब्राईटनेस इतका कमी काय रे? तू तर बोला तू हलवत नाहीस. अरे बोललेला ना तो. नेहमी मला पैसे देतो. देगा मी पण पैसे कामवतोय. लक्ष्मी आली. खूप गेलेली आज. ठीक आहे चला बघू आपण. हा अरे वा 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 छान. एका मुलीचे 2 मेसेजेस आलेले आहेत. आजपासून मला असं काही नाही. थांबा आपण जाऊ ना. काही ना काहीतरी भेळेलच आपल्याला नक्की. ओके मी मुलींना मेसेज नाही करत. ह्याने एका मुलीला रील पाठवली आहे आणि लिहिले ही रील बनव. ती लिहिले हा नाही लवकर बनव. हो ऐक ना. याने लिहिले. तिने लिहिले बोल तुझी मम्मी कुठे गेली. तिने लिहिले क्वेश्चन मार्क. याने लिहिले सकाळी तुझी मम्मी जात होती कुठेतरी फ्रेंड सोबत. हे काय घाणेरडं चॅट यायचं. मुलीने लिहिलं अच्छा आता घरी आहेस. याने विचारलं. ती म्हणाली ओके. मग ह्याने एका स्टोरीवर लिहिलंय व्हॉट हॅपन्ड. मुलीने लिहिलंय नथिंग जस्ट टॉकिंग अबाउट माय लक इन एव्हरी सिच्युएशन. आय थिंक इट्स इझी बट नॉट. आणि मध्येच त्याने विचारलंय तुझा गिटार कितीला आणि कुठून घेतला आहे. तो मी मेसेज टाकला ना आय थिंक इट्स इझी बट नॉट. ती गिटार वाजवत होती. हा तिने स्टोरी टाकलेली मी त्याच्यावर. अच्छा मग हां ठीक आहे मग तिने लिहिले 5,000 वाशी. मेहंदी जळ्यावर खेळणार का म्हटलं. आणि ती मेहंदी काढत होती. बोले की मेहंदी झाला आपण गेम खेळू. फ्री फायर. अच्छा वेडा. गिटार ती वाजवत होती आणि तुला पण वाजवायचं होतं. पण हाय नाही ना गिटार माझी. अरे मग बाबू अजून गिटारवरच आहे. ठीक आहे चला सरळ आपण जाऊन आता मुली शोधू की काय मुलींना याने खरंच ब्लॉक केलेला आहे का. हा यार 4 मुलींना याने ब्लॉक केलंय. अजून केलते. त्यांनी रिक्वेस्ट करत होते की मला अनब्लॉक मार तुम्हाला फॉलो नको. ठीक आहे छान. एकदा टाळ्या वाजवायच्यासाठी. ठीक आहे याला तर दिले पाहिजे आपण पैसे. तुला काय वाटतं मित्र याला दिले पाहिजे पैसे. किती दिले पाहिजे. ते आज दिले ना. आधीच दिले ना याला. ठीक आहे मग तू जे झालं आपला हिशोब बरोबर झालेला आहे. आय होप हे सगळे जोक्स कोणी पर्सनली नाही घेतले कारण हे सगळे जोक्स सगळा जो भाग होता फक्त एंटरटेनमेंटसाठी होता. तर तरी कोणाला असं कोणत्या जोकचं वाईट वगैरे वाटलं असेल तर मग घरी जाऊन रडायचं अलाउड नाही आहे. बाकी सगळ्यांना आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट दाखवत राहा. जय हिंद जय महाराष्ट्र.